हो आणि चला पटकन दिशी एक नाव घ्या. हो नाही नाव घ्या पटकन एकदा चला. अरे बापरे. सिद्धिदाम बल्हाळ. काय करतीये? काय करेल तू? दूध नाही तिला चहाच पाहिजे. दूध प्यायचं काय? दूध पिती? नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन व्हिडिओमध्ये. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला माहिती आहे लग्नाचा व्हिडिओ असेल. तर सर्वात आधी माझ्यासोबत आहे रोहिणी हायकर. हाय. तर ही आहे सुदर्शनची बहीण. तुम्ही त्याच्या व्हिडिओत बघितला असेल. तर हिने एक नवीन यूट्यूब चॅनल चालू केलेलं आहे. खूप दिवस लागले बाई, खूप दिवस लागले चॅनल ओपन करायला. हा आता नवीन सुरुवात केली आहे. ओके. आणि ही राहायला जी आहे ती बुलढाण्यामध्ये राहते, खामगावला. तर हिने नवीन चॅनल ओपन केलेलं. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तशी लिंक देणार आहे मी. आणि हिची एक मुलगी पण आहे, तुम्हाला दाखवलं असं आरू. ती आता सध्या इथं नाही आहे, नाही तर तुम्हाला दाखवली असती. आणि त्यांच्या घरी नाही का खूप म्हशी आहे. आता त्या म्हशी दाखवणार आहे व्हिडिओमध्ये. हा व्हिडिओमध्ये म्हशी पण तुम्हाला दाखवणार आहे, तुम्ही बघितलं असेल तर. आणि इकडे सानू आहे. सानू हाय कर एकदा. हाय कर. हा किसी दे पप्पी दे. आणि इकडे नित्ताई पण आहे. हाय. हा ह्या कुठे राहतात? रोशनगाव राहतात बदनापूरमध्ये. आणि यांना तुम्ही ओळखत असाल, हे आपले नवीन युट्यूबर. आता मी प्रत्येक वेळेस नाही बोलणार वहिनी, आता हे शेवटचं माझं नवीन युट्यूबर म्हणून. आता तुम्ही पण व्हिडिओमध्ये येतात. तर सुदर्शन पण आहे इथे. आणि ही देवयानी आहे, याची बहीण. हा हे बोला तुम्हाला माहिती असेल. तर चला आता आपण लग्नाची बघूया काय तयारी आहे. तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये दिसणारच आहे, म्हणून व्हिडिओ स्किप नका करू. आणि प्लीज सगळ्यांना रिक्वेस्ट आहे, रोहिणीताई चॅनल सबस्क्राईब करा जाऊन. आणि बेल आयकॉनला क्लिक करा. आरू पण तुम्हाला बोलेल पुढे व्हिडिओमध्ये. तर चला 1-2 मिनिटात तुम्हाला भेटतो. तर हे स्टेज बघा कसं सजवलेलं आहे, किती मस्त असं भारी लुक आलेला आहे. आणि आम्ही तर बरेचसे फोटो क्लिक पण केलेले आहेत. मला खूप आवडलं आहे स्टेज असं. आणि मंगल कार्याला पण खूप छान होतं. म्हटलं चला थोडे फोटो काढूया. आणि बसायची सुविधा पण बघा किती छान केलेली आहे. त्यामुळं म्हटलं चला 2 मिनिटं तुम्हाला दाखवून देऊ कशी काय सुविधा केलेली आहे काय नाही. तर तुम्ही मला कमेंट्समध्ये सांगा तुम्हाला हे मंगल कार्यालय कसं वाटलं, काय वाटलं. आणि हा सुदर्शनची एक क्लिप लावलेली आहे, पण ठीक आहे चालतंय. तर बघा हे कसं वाटलं तुम्ही सांगा मला. आणि बाकी आता चला बघू लग्न वगैरे कसं लागतंय, काय लागतंय. आणि सगळं काही तुम्हाला दाखवतो पुढे. चला. तर सर्वात आधी आज जेवण ठेवलेलं आहे, नंतर लग्न लागणार आहे. तर जेवण वगैरे बघा, मटकीची भाजी आहे, वरण भात आहे, चिवडा, परत या पुऱ्या बनवलेल्या आहे, पापड आहे, गुलाबजाम आहे, वांग्याची भाजी आहे, चपाती आहे. मस्तपैकी एकदम भारी असं जेवण झालेलं आहे. तर आता आम्ही काय करतो, सगळेजण इथं जेवण करतो आणि मग तुम्हाला भेटतोय बघा. सगळेजण आलेले आहेत काय. चला. तर आता इथं लग्न लागायची तयारी चालू आहे. नवरदेव पण येतोय, तुम्हाला गाण्याची आवाज पण येत असेल. आणि इथं नॉईज खूप असल्यामुळे थोडं मला जास्त जोरात बोलायला लागते, पण ठीक आहे. आणि आत्ता एक इन्सिडेंट झाला आमच्यासोबत, तुम्ही सांगता का मी सांगू? सांगतोय ना, आमचा मोबाईल हरवला होता. हरवला म्हणजे विसरला होता. बरं यांना काय केलं, यांचे कपडे घालायचे होते, तर पॅन्ट चेंज करायच्या टायमाला गाडीचे जे वायपर असतो समोरचं बोनेटवर, त्याच्यावर त्याने मोबाईल ठेवून दिला आणि ते लक्ष राहिलं नव्हतं. आम्ही जवळपास जेवण झाल्यानंतर अर्धा तास परेशान होतो मोबाईलसाठी, पण तो शेवटी सापडला. 4T त्यांच्याकडे 2 मोबाईल आहेत, एक छोटा एक मोठा. हां तर तो मोबाईल त्यामध्ये चार्जिंग पण नव्हती, तर तो काय बंद पडला का असं वाटत होतं. म्हणून तो मोबाईल परत भेटला. आता जरा जीवात जीव आला आहे. आणि आत्ता लागलीच लग्न लागणार आहे थोड्या वेळामध्ये. इथं तयारी बघा किती छान आहे. इथं तुम्हाला दिसतंय का, इथून झूम करून तुम्ही काही दाखवू शकत नाही, जमलं तर जवळून तुम्हाला दाखवेल. आणि पब्लिक बघा, खूप 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 मोठी पब्लिक आलेली आहे. आणि कुठलं मंगल कार्यालय हे मला तुम्ही कमेंट्समध्ये सांगाल. आणि कन्नडमध्ये कदाचित एकच असेल हे, म्हणून बऱ्याचशा लोकांना माहिती असेल. कन्नडमधून आपले कोण व्हिडिओज बघताय ते देखील मला कमेंट्समध्ये सांगा. चला आता लग्न लागेपर्यंत आपण वाट बघूया आणि मी तुम्हाला 1-2 मिनिटात भेटतो. तर हे आहेत आपले नवरदेव नवरी. तर यांचा मेकअप सांगा कसा झालेला आहे. आणि आपल्या घरापासून जवळपास 140 किलोमीटर यांचं इथं गाव आहे, जिथं लग्नाला आलेलं आहे. 2 व्हीलर आलेले आहे. आणि पटकन दिशा आपल्या वापस जायचं. तुम्हाला माहिती आहे की थंडी किती पडते आहे. मी इथून 4 वाजता निघलो तो घरी 7 वाजता पोहोचलो. 3 तास लागले पोहोचायला. आणि थंडीनं एकदम तब्येत बेकार झाली. माझ्या आवाज जाऊन तुम्हाला कळतच असेल की माझे काय हाल झालेले. तर यांचा मेकअप सांगा कसा झालेला आहे. नवरदेव ॲक्च्युअलमध्ये लग्नासाठी सगळ्यांना यायचं होतं घरचं, परंतु प्रॉब्लेम असं झालं की कोणालाच यायला जमलं नाही. तर मी एकटाच आलेलो आहे. आणि कोमलला व्हिडिओ कॉलवर वगैरे किंवा आईला व्हिडिओ कॉलवर दाखवलं लग्न कसं लागलेलं आहे. आणि तुम्हाला माहिती की आजकालच्या जमान्यामध्ये खूप व्हिडिओ कॉलवर लग्न वगैरे दिसत आहे. इथं आपले खूप सबस्क्रायबर भेटलेत आणि खूप नवल वाटू लागलं होतं ना की मी अचानकपणे इथं लग्नाला कसं काय आलो. पण ठीक आहे, आता हे याच्या पुढं आपल्याला सहन करावंच लागणार आहे. त्यामुळं ठीक आहे, तुमच्या सगळ्यांचं प्रेम बघून मला खूप आनंद झाला. चला आता आपण बघूया लग्न वगैरे कसं लागतंय. तर ओके चला माझ्यासोबत.
सिद्धिदाम बल्हाळ मुरुडं विनायक महा चिंतामणी देवरा लेण्याद्री गिरिजात्मकं सुवरदा फायनली लग्न झालेलं आहे. आता आपण इथं फोटो काढण्यासाठी आलेलो आहोत. एकदम मस्त असं लग्न झालेलं आहे आणि जेवण वगैरे पण पूर्ण आम्ही केलेले, पहिलेच केलं जेवण मला दाखवलं होतं. आता इथं फोटो वगैरे काढायचा आहे. सगळेजण थांबलेले कारण याचा फोटोशूट चालू आहे थोडा. त्याचा फोटोशूट झाला की लागली तिथं फोटो काढूया आपण. ओके, इथं सुदर्शन आणि ते फोटो काढताय. ओके, मस्त. चला फायनली तुम्हाला कॉंग्रॅच्युलेशन. तुमचा हा व्हिडिओ यूट्यूबला बघायला भेटेल तुम्हाला. हो, आणि चला पटकन दिवशी एक नाव घ्या. हो नाही, नाव घ्या पटकन एकदा. चला अरे बापरे, पटकन घ्या, लवकर जोरात घ्या. सोन्याच्या अंगठीवर वंदे मातरमची खून, सिद्धांतरावांचं नाव घेते चव्हाणांची सून. वा वा वा, छान. चला घ्या लवकर. छत्रपती शिवरायांना मुद्रा करतो वाकून, पल्लवीचं नाव घेतो तुमचा मान राखून. वा वा वा, दोघांनाही अभिनंदन आणि परत एकदा कॉंग्रॅच्युलेशन. हां थँक्यू. चालेल, थँक्यू. तर चला फायनली आता यांचं लग्नाचं प्रोसेस जी आहे ती पूर्ण पार झालेली आहे आणि आपण यांचं नाव वगैरे पण घ्यावं लावलेलं आहे. तुम्ही सांगा नवरदेव नवरींचे नाव घेतलं ते तुम्हाला कसं वाटलं. माझ्यासोबत इकडं सानू आहे. सानू एकदा हाय कर. काय कर आपल्या सानू तुम्हाला कधीही रागात दिसेल. कालच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बरेचसे कमेंट्स केलं सानूच्या ड्रेसविषयी, तर तुम्हाला आज ह्या ड्रेसविषयी एक कमेंट्स करायची आहे. कसे आहे ड्रेस सांगा तुम्ही. कसं आहे बाळा, असं कर, मस्त मस्त कर. छान छान. काय खायचं तुला? पापी खायची? पापी पाणी पी. बापी हां, हे बघा. आणि तिच्या बघा बांगड्या सुद्धा मॅचिंग आहे. बघा बांगड्या मॅचिंग आहे, हे बो सुद्धा मॅचिंग आहे. एवढं मॅचिंग आमच्या घरी कोणीच घालत नाही, खरं सांगतो तुम्हाला. एवढं मॅचिंग या पोरीला आहे. छान छान आहे ना. अशी पप्पी दे. हां, हुशार आहे बाळ, हुशार आहे. आणि हा भोंप्या कुठे तुमचा? आला का तू? हाय कर, हाय हाय कर. नाही करणार आणि त्याला शिकवलंच नाही हाय करायचं. काढलं मी. हो त्यासाठी चल बोललो आपण सगळे फॅमिली फोटो, फॅमिली सॉरी फ्रेंड्स फोटो घेऊया. तर चला मी एकदा यांच्यासोबत फोटो घेतो आणि मग तुम्हाला भेटतो. ओके, तर हे बघा आपल्याला लग्नामध्ये आपले सबस्क्रायबर्स भेटले. हाय करा. चला, कुठले आहात तुम्ही? नेवपूरचे आहात. बरं, व्हिडिओज बघतात का? बरं, मला पण भेटून खूप छान वाटलं. आणि इथं भेटले ते कालपासून बघताय, पण त्यांना जरा भेटायचं होतं, फोटो व्हिडिओज काढायचे होते म्हणून थोडा वेळ झाला आहे. मला पण खूप आनंद झाला तुम्हाला भेटून. अशीच व्हिडिओ बघत राहा, लाईक करत राहा, कमेंट करता. ओके, चला बाय बाय. माझा पाखरू कसं लपू लपू बघतंय नवीन नवीन ड्रेस घालून. एक मिनिट इकडे या, समोर या, समोर. मम्मीला आयटम बॉम्ब म्हणलात काय तुम्ही? इकडे या एक मिनिट. आहो तुम्ही इकलं या की हो. हा ड्रेस कुठून आणला का परी? तू कुठून आणला? बाहेर कुठं बोट करते का? कुठून आणला तू ते सांग मला, तोंडाने सांग, तोंडाने सांग. शे काय? शे शे नसतं, हे असतं. ते शे नसतं, हे असतं. हे म्हणायचं हे. हा, तू लग्नाला का नव्हती आली मला माझ्यासोबत सांग बरं. मीच नाही म्हंटल तुला. मी काय म्हंटल तुला? थंडी खूप आहे म्हंटल नाही तुला? थंडी खूप आहे म्हंटल नाही तुला? मग म्हणून तू घरी थांबली ना. आता आपण परत जाऊया. तू येशील का आता? तू बोर काऊन झाली बाळा एवढी? तुला शाळेत जायचंय का? मग कुठे जायचंय? गावात जायचं. म्हणजे शाळेत म्हणलं की अंगावर काटा येतो या पोरीचे. काय करावं मित्रांनो सांगा बरं. शाळेची ओढ कशी लावायला मला काही समजत नाही. काय करावं तर. आणि कुठे येते? कुठे येतीस तू? कुठं? कुठे? कुठं? लटकू नको त्याला. अनुच्या गावाला का? कोणत्या शेंड्या गावाला? काय बोलते खेंगाडे मेंगाडे? नीट बोललं जरा. शेंट गाव का ते? तुला टेंट हाऊस आणायचंय का? टेंट हाऊस आपल्या घरी येणार आहे बाळा. आता घरी येणार टेंट हाऊस.
हा ते टावेल घ्यायचे डोकं पुस एकदा ओलच डोकं तिचं इकडे तिला टावेल आणू शकतो का इकडे ना आहे का ओलं नाही रे जास्त बस सर्दी व्हायची कामं नाही तर काय नाही आपलं बायला टेंट हाऊस आणायचं इकडे बा इकडे येतो एक मिनिट काय झालं जाऊ दे तू बोलतच नाही मग मी व्हिडिओ फोन करतो जाऊ दे बोलत नाही का तू टेंट हाऊस नका आणते जाऊ दे आता सोड मी विषय बोल करू बंद व्हिडिओ नाही शे जाऊ दे आता मला नाही पाहायचं काय करतीये काय करेल तू दूध नाही तिला चहाच पाहिजे दूध प्यायचं काय दूध पिती बर इकडे आलोय आम्ही दूध पिण्यासाठी यांच्या इथे दूध आणि चहा पिण्यासाठी कारण की इथे सोनू वगैरे सगळे आलेले आहेत म्हटलं चला चहा वगैरे थोडा पिऊया कृष्ण आहे सोनू आहे योगू पण आहे आज यांना कसा दिवस निघाला काय तिकडे चहा पाणी घ्यायला जा बेटा पटकन या